जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, 10वीच्या मुलांचे मला कॉल आले, की "दादा, आमचे 17 तारखेला पेपर आहे, तर तू आमच्यासाठी कंटेंट बनव." आणि त्यांनी माझे आहे ना, जुने व्हिडिओ बघितले टीचिंगचे आणि त्यात मी ट्रिक्स सांगितल्या होत्या, की त्यांचं म्हणणं असं आहे, की "दादा, आम्ही अभ्यास करतो, खूप मेहनत करतो किंवा मॅथची पण खूप प्रॅक्टिस करतो, पण परत जर सॉल्व्ह करायला गेलं तर रॉंग होतं किंवा काही ना काही फॉर्म्युला लक्षात राहत नाही किंवा काही जे ग्रामीण भागातून होते, त्यांना मराठी जमतं, पण इंग्लिश वाचायला किंवा इंग्लिशमध्ये उत्तरे लिहायला ते जमत नाही किंवा काहींना पेपरचं प्रेझेंटेशन जमत नाही. तर काहींचे प्रॉब्लेम असे होते, की दादा आमचं काही लक्षातच राहत नाही. म्हणजे राहतं पण प्रॉपर लक्षात राहत नाही पेपरच्या टायमाला. तो प्रेशर येतो, नाही का? काहींचं असं होतं, की म्हणजे जे करताय ते एकदम ओके. पण पेपरला गेले का खूप ब्लँक होतंय. सराव पेपरला त्यांचे तशाच गोष्टी झाल्या किंवा काहींचे सिली मिस्टेक होऊन जातात. आता हा आमचा शेवटचा मोमेंट आहे 17 तारखेपर्यंत आणि आता पुन्हा स्टडी करणं आणि हे सगळं पॉसिबल नाही. तर तू आम्हाला ट्रिकी ट्रिकी वेळेने किंवा सोप्या पद्धतीने आम्हाला समजून सांग, कसं आम्ही टॅकल करू किंवा काय करू, की ज्याच्याने आम्हाला पास होण्यास मदत होईल किंवा जे टॉपर मुलं आहेत त्यांचं असं म्हणणं होतं, की आम्हाला अजून स्कोर करायचा आहे. मग त्याच्यासाठी हेल्प कर. तर मग तू 10वीला टॉपर होता, इंजिनिअरिंगला टॉपर होता आणि तुझे जे टीचिंगचे व्हिडिओ होते, तू इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी बनवले होते त्या टायमाला. ते आम्ही जेव्हा बघितले ना किंवा लास्ट मोमेंटचा पेपर किंवा काय किंवा आमचे जे म्हणजे काहींनी आम्हाला ते सजेस्ट केले. आम्ही ते व्हिडिओ बघितले, तर आम्हाला खूप भारी वाटलं आणि त्यातून फायदा पण झाला. आम्ही ते इम्प्लिमेंट पण करून बघितले. तर तू असं कंटेंट पुन्हा आमच्यासाठी बनव. म्हणजे ह्या प्रकारे 10वीच्या लेव्हलला. तर तुम्ही मित्रांनो टेन्शन घेऊ नका. मी तुमच्यासाठी तो पुन्हा तर त्यांच्यासाठी एकच तर माझ्या छोट्या भावा-बहिणींनो, तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि जास्त विचार देखील नका करू. आतापर्यंत तुम्ही जो अभ्यास केला आहे, तो तुमचा एकदम चांगला आहे किंवा असंच म्हणजे ग्राह्य धरा आणि मी जसं सांगेल तशा प्रकारे ते प्रॉपर वेनी फॉलो करा. मेन म्हणजे ना टेन्शन घेऊन किंवा स्वतःला त्रास देऊन किंवा दुसऱ्याला दोष देऊन कधीही माणूस सक्सेसफुल होत नाही किंवा पास होत नाही. तर आणि हे बघा, आतापर्यंत तुम्ही सगळं केलं, प्रॅक्टिस केली, ओके. तुम्ही पाठांतर केला, ओके. परत तुम्ही जे ना ते गोष्टी ट्राय केल्या. आता मी जे सांगाल तसे ते प्रॉपर वेनी करा. बाकी बेस्ट ऑफ लक.